हडपसरमध्ये ज्यावेळेस हे किडनॅपिंग आणि मर्डर केस झाली होती आपल्याकडे, सतीश वाघ यांचा किडनॅपिंग होऊन मर्डर झाला. त्याच्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी जे यातले कटातले जे 4 आरोपी होते त्यांना, ज्यांनी हा मर्डर आणि किडनॅपिंग केलं, त्यांना पकडलेलं होतं. त्यांच्या तपासामध्ये अक्षय जवळकर यांनी त्यांना करार सांगितलं अशा प्रकारची माहिती निष्पन्न झाली होती. आणि त्या अनुषंगाने मग मागच्या 10 दिवसांमध्ये त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे हे त्या दरम्यान गोळा करण्यात आलेले होते. जमा केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने ज्यांची जी पत्नी आहे मोहिनी वाघ यांची चौकशी पोलिसांनी काल केली. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग केल्यावरती त्यांनी सुद्धा त्यांचा कटातला जो भाग आहे तो त्यांनी कबूल केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने काल त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने कट रचण्यामध्ये अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचा सहभाग दिसून येत आहे. आणि इतर जे 4 आरोपी आहेत त्यांनी या पूर्ण कटाला त्यांनी एक्झिक्युशन खाली फील्डवरती केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण समोर आतापर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांना मयत जे होते त्यांच्याकडनं मारहाण होत होती असं त्यांनी काल चौकशी दरम्यान सांगितलं. तो एक त्यांना त्रास होता. आर्थिक कुठल्याही स्वरूपाचे व्यवहार त्यांच्याकडे नव्हते आणि त्या विवंचनेतनं सुद्धा त्यांनी हे पाऊल उचललं असं ते सांगतायत. आणि बाकी पोलीस तपासामध्ये काही पैलू आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे संबंध सुद्धा असल्याच्या, अनैतिक संबंध सुद्धा असण्याच्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने तपास पुढे सध्या चालू आहे. अक्षय जवळकर आणि मयत जो आहे त्यांच्या पत्नीचे काही संबंध होते असे माहिती देखील पुढे येते. काही सुपारी देखील दिली होती का, किती लाखाची वगैरे? नाही, ते सांगितलं आपण की आता तसा एक अँगल पुढे येत आहे, परंतु त्याच्या अनुषंगाने आता अजून पुरावे पोलीस गोळा करत आहेत. आणि याच्यामध्ये जे सुपारीचं म्हटलं आता ते अक्षय जवळकरनी संबंधित जे 4 मारेकरी होते त्यांना 5 लाखाच्या आसपासची अमाऊंट त्यांनी कबूल केली होती. त्यातली 4.5 लाख त्यांनी त्यांना दिलेले होते. आता आरोपींना केव्हा तुम्ही न्यायालयात हजर करणार आहे? आता पुढची प्रोसेस काय असणार आहे? त्या ज्या महिला आरोपी आहेत त्यांना आम्ही आज न्यायालयासमोर हजर करणार आहोत. आणि इतर जे आरोपी ज्यांना आम्ही आमचा न्याय हक्क अबाधित ठेवून MCR केलेलं होतं त्यांची सुद्धा पोलीस कस्टडी पोलीस आज पुन्हा मागणार आहे. सर, जो अक्षय जवळकर आहे तो त्यांच्या घरापाशी किती वर्षापासून राहत होता नेमकं? त्यांच्यामध्ये आणि मयतामध्ये काय वाद होते का ह्यापूर्वी देखील? असं काय झालं होतं? आता त्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील, परंतु अक्षय जवळकर त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून जवळजवळ 10 ते 12 वर्ष राहिलेला आहे.